कोणी तुमच्या समोर ज्या ज्या बाबी बोलून जातात त्या सगळ्यांना पुन्हा तुमच्याकडे 5 वर्षात एकदा तरी यावंच लागतं। त्यामुळे इथे खोट्या गोष्टी बोलायच्या आणि मग त्या करायच्या नाहीत असं लोकशाहीमध्ये सगळ्यांना सर्वथा फसवता येत नाही। राज्य सरकारने शिफारस पाठवली तर आम्ही निश्चित मोदी साहेबांना भेटू आणि त्या संदर्भातली जी काही कारवाई करायची ती करायला सांगू। राज्य सरकारने पाठवली नाही तर आमचं सरकार ज्यावेळी येईल त्यावेळी आम्ही अशा प्रकारचा संपूर्ण जे काही काम आहे ते करू। धनगर बांधव आपल्याला विचारत आहेत काळजी करू नका, वादा पक्का आहे, खोटा वादा करणारा मी नाही आहे। पण मला सांगा, मांगा भी है, आता मला भी है, हालत भी है, इरादे भी है, फिर देर किस बात की? या ठिकाणी मी धनगर समाजाला आश्वासन दिलं, होय हेही खरं आहे ते या ठिकाणी आमच्या वहिनींनी म्हटलं तेव्हा तेरा वादा, तो वादा निश्चितपणे केला होता आणि त्या ठिकाणी सांगितलं होतं की पहिली आमची कॅबिनेटची बैठक होईल, त्या बैठकीमध्ये निश्चितपणे शिफारस आम्ही करू। माझ्याच बारामतीच्या परिसरामध्ये येऊन तिथं धनगर समाजाला महाराष्ट्रातल्या त्यांनी आश्वासन दिलं की आमचं सरकार आणा, पहिल्या कॅबिनेटला धनगर समाजाला आरक्षण देतो। आम्ही मंत्रिमंडळामध्ये असताना ठराव केला, मराठा समाजाला 16% आरक्षण, मुस्लिमांना 5% आरक्षण आणि धनगर समाजाला जे आरक्षण द्यायचंय ते इतर समाजाला धक्का न लावता द्यायचं, परंतु ते देताना राज्य मंत्रिमंडळाला तो अधिकार नव्हता। शिफारस करायची केंद्राला आम्ही केली, परंतु नंतर केंद्रातलं सरकार मनमोहन सिंगांचं गेलं आणि देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं पहिल्या कॅबिनेटला करणार। आता देवेंद्र फडणवीस कुठे गेले तर त्या भागामध्ये त्यांच्या नावानी गाणं लावलं जातं, क्या हुआ तेरा वादा। देवेंद्र फडणवीसांचा चेहरा एवढा पडतो त्याचं उत्तर ते देऊ शकत नाही। सर्वांना भूलभुलैया, फसवणूक, गाजर दाखवण्याचं काम हे आत्ताच्या राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने केलेलं आहे। वाह क्या सीन है, वाह क्या सीन है।